नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आता आपण चाललेलो आहे जैतीर मंदिराकडे. तिकडे जाऊन मी तुम्हाला सर्व काही दाखवतो. चला व्हिडिओला चालू करूया. तुमका मी सगळी माहिती सांगते. व्हिडिओ सगळे तुम्ही बघितच राहा. व्हिडिओ सगळी माहिती तुमका सांगते मी. सर्व स्वयंसेवक आपल्याला पुन्हा एकदा सूचना आहे. देव घरी जाण्याच्या मार्गावर रामेश्वर मंदिराच्या पुढे जी वाहनं आहेत ती लगेच बाजूला करण्याची सूचना करा. हॅलो, दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख बघतास ना किती गर्दी असा. ती हजारांपेक्षा माणसा जास्त असं दिलेली असं दर्शनासाठी. तर आता आम्ही जैतीर मंदिरात पोचलेलो असो. बघू शकता तुम्ही जैतीर मंदिरला असा राया भुतूर जाऊन बघ्या. मंदिरात भुतूर जाऊन गावाच्या नमानाची गर्दी असा. खूप गर्दी असा. संतोष कबरे आपली विजय रेडकर सभा मंडपात वाट पाहत आहे. आपण कृपया जैतीर मंदिरच्या सभा मंडपात यावं. संतोषजी कबरे. तुळसगावचं ग्रामदैवत, नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा, माहेर वशिलेंचा देव म्हणून संबोधला जाणारा तुळसगावचं ग्रामदैवत जैतीर उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांची आम्ही तुळस देवस्थान समिती तुळस समस्त तुळस ग्रामस्थ आणि जैतीर तुळस जैतीर ही शिवकालीन उत्सव गेली अनेक वर्ष तुळस या गावात उत्साहाने साजरा केला जातो असे म्हटले जाते. या उत्सवाला अनेक व्याख्यानिका आहेत. त्यातील ही व्याख्यानिका जैतोबा परब नावाचे एक सध्या गृहस्थ होते. आपल्या मुलीला माहेरपणासाठी अनावयास ते रांगडेघर मार्ग निघाले होते. त्यावेळी प्रथेनुसार गावातील काही माणसं बरोबर होती. मुलीला घेऊन परतताना असताना घाटात त्यांच्यावर भिल्लांनी हल्ला केला. या हल्ल्यात जैतोबा परब गंभीर जखमी झाले होते. त्यांना नागान या साथीदाराने कसेबसे नाहूर या सह्याद्री पायथ्याशी वसवलेल्या गावी आणले.
त्यावेळी त्या गावातील सुधीर कुटुंबातील एका तरुणीने त्या महापुरुषाला पाणी पाजले. प्राण सोडते वेळी त्या महापुरुषाने त्या तरुणीला आशीर्वाद दिला व आपली सेवा करण्याचा वर दिला. ज्या ठिकाणी जेतोबा परब पडले होते त्या ठिकाणी खापरा हा उत्सव साजरा करण्यात येतो. खापरा उत्सव दर 2 वर्षांनी साजरा होतो. खापरा उत्सवाला समाप्ती बरोबर जैतिर उत्सवाला प्रारंभ होते. उत्सव वैशाख वद चतुर्थीपासून 11 दिवस साजरा केला जातो. या उत्सव निर्मिती आदल्या दिवशीपासूनच मंदिर परिसर बाजारपेठ भरवण्यास सुरुवात झाली आहे. जैतिर उत्सवा दिवशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्याच्या कानाकोप यातून भाविक श्रीदेवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. श्रेष्ठ शुद्ध तृतीयेपासून ज्येष्ठ शुद्ध अष्टमीपर्यंत 6 दिवस या देव संपूर्ण गावात ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांना दर्शन देतो. या उत्सव निर्मिती देवस्थान कमिटी, उत्सव कमिटी तसेच गावकर मंडळी व ग्रामस्थ यांच्यामार्फत योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. 11 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता 15 जून रोजी कवळासाने होणार आहे. कथा जैतिर देवाची. या देवाची निर्मिती झाली जेते परब या गृहस्थामुळे. त्यांचा जन्म 18व्या शतकाच्या पूर्वार्धात झाला. त्यांचं नाव जेते परब असलं तरी त्यांना लोक मोठ्या बहुमानाने जेतोबा म्हणायचे. सावंतवाडी संस्थानाच्या बांदकोट, इसरी आणि हनुमानगड या 2 किल्ल्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांची देवावर प्रचंड श्रद्धा असल्याने त्यांच्या अंगी देवशक्ती होती. सुभेदारावरून येत असताना आपल्या मुलीस माहेर आणावं अशा इराद्याने ते तिच्या सासरी गेले. परंतु बरोबर कुळीबीन नसल्याने मुलीच्या सासऱ्यांच्या तिला बापाबरोबर एकटी पाठवण्याविषयी नाकारलं. त्यानंतर ते तुळस मुक्कामी झाले. तिथे त्यांनी आपल्याबरोबर गावचा नागल महार आणि कुळबीन यांना सोबत घेतलं. त्या तिघांसहित ते पुन्हा मुलीच्या सासरी जाण्यास निघाले. वाटेत त्यांनी भिल्ल लोकांशी गाठ पडली. बरोबरची कुळबीन आणि तिच्या अंगावरचे दागिने पाहून तिला पळवून नेण्यासाठी भिल्लांनी त्या तिघांना वेढून घेतलं. जेतोबांनी तलवारीस व याचं भिल्लांना कंठस्थान घातलं. जेतोबांच्या तलवारी पुढे आपला बचाव लागत नाही असं पाहून भिल्ल रानात पळून गेले. बेरड भिल्लांच्या गामिनी काव्यांपुढे जेतोबांचं काहीच चालत नव्हतं. तरीही ते भिल्लांच्या हल्ल्याचा प्रतिकार करत होते. दुवैद्वाने त्यांच्या सोबत असणाऱ्या कुळबीनला बाण लागून ती तात्काळ मरण पावली. त्याच वेळी एक बाण जेतोबांच्या मस्तकात लागल्याने तेही घायाळ झाले. त्यांची ती असह्य स्थिती पाहून भिल्लांनी गतप्राण कुळबींच्या अंगावरील दागिने काढून घेतले व ते पसार झाले. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या नागल महाराने आपल्या धनाच्या जेते परब डोक्याच्या पट्टी बांधून त्यांना आपल्या पाठीवर घेतले व तो तुळसगावी येण्यास निघाला. ही बातमी तुळसगावी समजताच जेतोबांची पत्नी, नातेवाईक व तुळसगावचे इतर लोक नारूरला धावत गेले. परंतु वैशाख बुद्ध 14 रोजी त्यांचे देहावसान झाले. त्याच दिवशी त्यांनी सुदीर्घ अंगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरे बाबत सूचना दिल्या. तिथून आपल्या धनाचे शीर घेऊन नेमळे मार्गी येत असताना नागल महाराने आपल्या हातातील दांडा नेमळे गावच्या सीमेवर टेकला. आज त्या ठिकाणात दांडायाचे गाळू असे नाव पडले. तिथून पुढे मार्गक्रमण असत असताना धाडीचो बाजार या ठिकाणी त्यांनी आपली गोंधळी टाकली व बैठक मारली. त्या ठिकाणाला वीराचे कांबळी म्हणून कांबळेवीर असे नाव पडले. तिथून पुढे चालत येत असताना थकला भागला नागल महार वजर वहाळावर आपली तृषा भागविण्यासाठी पाणी प्याला.
त्यामुळे त्या गावाला वज्राट असे संबोधले जाऊ लागले. पुढे तुळस गावी येण्यासाठी मार्गक्रम करत असतात. तुळस काट्यावडच्या ठिकाणी आपली मांडी टेकली. त्या ठिकाणी मांडी या नावाने घुमटी बांधण्यास आली. लागलीच आता तेथे देवघर उभे आहे. त्या घरात नागल महाराने आपल्या धनाचे शिर ठेवले. नारूळ गावच्या लोकांनी जेतोबांचे शव आणून ज्या ठिकाणी समाधी बांधली त्या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे आणि मंदिरासमोर आपल्या संरक्षणासाठी माझी समाधी बांधावी अशी इच्छा प्रकट केल्यामुळे नागल महाराजांचे पाषाण जैतीर मंदिरासमोर स्थापना आहे. हो येतात गाव तुला सांगू माझे मित्र इलेला असत निखिल संदेश प्रथमेश मुंबईकार इलेले दोघ जण मुंबई गेले. मंडळी कशी आहात आपण? उपकार केलं सबस्क्रायबर हो. हा तर काय कसली तू मुंबईची दिला ना तुम्ही जातोय हाय दोस्त. हे पार्टी पार्टी दे पार्टी पार्टी पैसे नाही युट्यूबर तू युट्यूबर भी आहे. मगाशी 50 रुपये खाजर भावांसाठी काहीतरी द्या आमका. भावांनो गरीब आहे गरीब आहे आता रुमाल टाकूचा विचार करतोय. लोक खूप झाली तरी खूप गावतले पैसा ही पैसा. 3 जन ऐसा कर लेंगे और ये शहर छोड़ के ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में कैश करेंगे. पैसा ही पैसा होगा. विचार बघ किती आहे गेलो युट्यूबर ती पार्टी थांब रे चल मंचुरियन खाता माझे मित्र आमचे 4 जण. अरे बघ यार ये कितनी औसम है यार. हाय गाइस. अरे मला प्लेटच दिला. बोल बोल दिल्लाम सांग काहीतरी. मुंबईला वाट लागली. मुंबईची वाट लागली. मुंबईसून झालं बघा कसं तो थांब रे सगळ्या मित्रांना मी भागवलेला आहे. तू भागायला की नाही भागायला. होय होय 20 रुपये देऊन भागायला. कॉन्फिडन्स चालला असा आला तो खाली. दिल्ली मँगो शेक दी. नाही मँगो शेक देत नाही. काय करू खाऊन पिऊन चाललेला असा मँगो शेक मागतो आता आईस्क्रीम. गाईज मँगो शेक देत आता नाही. आता गरम खाऊन झाला आता थंड खाऊचा आईस्क्रीम. थंड आईस्क्रीम देता कोण सांगा जरा काय करणार. आता मला त्यावर ठेवताय. याच्यावर डोक्यावर प्रवासही नाही द्या. खाली जा खाली जा. अरे थोडी गरिबांबरोबर आता मंदार आम्हाला मिल्कशेक आला काय गावी मँगो शेक. मंदार नाही निखिल आता देणार. पैसे नाही. प्रथमेश काय देणार हो ना व्हिडिओ पाठव टाक
मस्त लागतं मँगो शेक. काय खातोय मँगो शेक कोणी दिलो? आपला खास मित्र संदेश चव्हाणने दिला सगळ्यांना मँगो शेक. मँगो शेक मस्त लागतं तो बघ मँगो शेक. पैसे दे मी आता आम्ही पण जातो. चल मला काय दा हो ना आता प्रँक करणार ते संदेशच्या टी शर्ट मध्ये घालून नाही आहे. होय तर चल मला काय करत कोण काय करतो दाखल मध्ये नाही व्हिडिओ दिसता मला अभिनंदन करत आहोत. मित्रांनो काय चाललंय काही माहिती नाही पहिल्यांदा मालवणीत बोल मराठीत नको मला. तर मित्रांनो काय चालला मग काय कळणार आहे पहिल्यांदा काय वाचतोय देव सांगता आता देव येईल. काय वाटतं मित्रांनो तुमका काय वाटतं कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये सांगा. माझ्या कॉमेडी टाकते माहिती तुझ्या हसाच सगळे मोठ्यान तरी बोल मोठ्यान ऐका का नको गर्दी आहे. सगळे काय आवाज देऊ नाही तुझं मित्रांनो अरे असं काय करत बोल मोठ्या. आता आम्ही घरी जात आहोत. मोबाईल समोर येऊन बारबार जा 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 तुझे काढायचे होते संदेश मित्रांनो आपण घरी जातोय पाहू शकता आपण आता घरी जातोय. जर कुठे गेले असाल तुम्ही आजूबाजूला तर जयतीर मंदिरमध्ये काउंटर माशी यायचं आहे. त्यांच्या सोबतचे नातेवाईक जे कोण मुंबईला विमानात जरा गावाला या आणि जरा गावची मजा घ्या. काय तुम्हाला कसलंय गावाला यायला बघत ना. सगळे जरा गावाला मजा करा. आम्ही झाले मुंबईला काय त्या ट्रॅफिक मध्ये मरतायत झाले. ते मुंबई ग्रह नेलं 4 दिवस जाता सांगलंय आणि 4 आठवडे गेलो. कसं म्हणते काही नाही. हा अरे लाडका निखिल तुमचा लाडका निखिल सर्व दाखवा दे.
काय देखो आंबे बघूया तर आता घरात जाऊया. आम्ही काही दिसणार नाही. झाले बरे संपले. पाऊस लागलो त्यांका. आमची गाडी खूप पुढे आहे त्याच्यामुळे आता जावं लागेल. बंद करायला इतके घंटा कॅमेरा अबे साले जो माफ करना मैं राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. जरा मस्ती. ट्रॅफिक बघा कितके असा कमीच झाला या. पुढे खूप होता. ट्रॅफिक बघा आणि वर ते पुढे पण- गाडीवाल्यांची चुकी आहे. कुठून पण घुसवत आहे गाडी. काय बोलणार आता. म्हणा चलो देऊ बरा. नाही हो. म्हणा चलो दिलो आम्ही बरा. आता इथून पुढसून पुढे गाडी लायलं आणि एक चांगलं आहे, आम्ही गाडी पुढे लावली आहे पाहू शकता. ही जातो इथं आम्ही इथं. यांच्याने गाडी लायलेली असा आणि ट्रॅफिक बघा इतक्या लांब असा. आम्ही दोघं मी आणि प्रथमेश पुढे चलत चाललेलो असो. गाडीवर बसलो आता घरात चाललो. गाडी इल्लेली असा ट्रॅफिक वाटणं काढलेली दोघांनी.